नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की ब्रह्मकमळच्या झाडाला कधीपासून फ्लावरिंग सुरुवात होते. तर व्हिडिओ पुढं जाण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील. सर्व प्रश्नांचे उत्तर आज इथं या व्हिडिओमध्ये मिळतील की फ्लावरिंग कधी होतं आहे, काय होतं आहे याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर हे पाहू शकता की कशा रीतीने ह्याला फ्लावरिंग झालेलं आहे. तर या माझ्या झाडाला मे महिन्यापासूनच कळी यायला सुरुवात होते. त्या कळ्या यायला सुरुवात होते आणि कळी उमलेपर्यंत त्याला 5 ते 6 दिवसाचा अंतर जातो. 5 दिवसात या कळ्या मोठ्या होतात आणि फुलतात. तर पाहू शकता हे झाड आहे किती असं फ्लावरिंग झालेलं आहे. एकदम छान आहे. सुगंधित वातावरण तयार होतं. जर तुमच्या झाडाला फुलं येत नसतील तर काय करावे, कोणती खते, माती वापरावी याची जर माहिती तुम्ही बघितली नसेल, व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. फ्लावरिंग बघू शकता की किती छान असं फ्लावरिंग झालेलं आहे. तुमच्याही असंच गॅलरीमध्ये तुम्ही फुलं घेऊ शकता आणि वातावरण सुखमय समाधान असं बनवू शकता. एकाच ठिकाणी पाहू शकता 2 फुले आलेले आहेत, फुललेले आहेत एकाच ठिकाणी. इतकी मोठी आहेत की असं एकदम वातावरण एकदम सुखमय असं होऊन जातं. तर पाहू शकता की अशा रीतीनेही याला फ्लावरिंग झालेले आहे. याला मे महिन्यापासूनच कळ्या यायला सुरुवात होते आणि सतत फ्लावरिंग होत राहतं. असं नाही की एकदा आलं आणि थांबलं, असं नाही होत. तर भरपूर सारखं सतत यायला सुरुवात होते, फ्लावरिंग होत राहतं. पाहू शकता किती मोठं असं झालेलं आहे फ्लावरिंग झालेलं आहे. बघू शकता की कशा रीतीने मोठ्या प्रमाणात असं फुललेलं आहे. तर तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर तुम्ही खरंच नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत जातील, नवनवीन माहिती मिळेल, नवनवीन प्लॅनच्या माहिती मिळतील, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघू शकता की कशा रीतीनेही फ्लावरिंग झालेलं आहे. माझ्या झाडाला तर लवकरच फ्लावरिंग व्हायला सुरुवात होते. भरपूर साऱ्या कळ्या येतात. जर तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.